एक विद्यार्थिनी आहे भैरवी कोल्हापूरवरून, तिचा हा डाऊट आहे. ओके, हा डाऊट क्लिअर करून घेऊ. इफ वन बल्ब ब्लोज आउट इन अ सिरीज सर्किट, व्हाय डज द एंटायर सर्किट स्टॉप वर्किंग इन्स्टेड ऑफ जस्ट दॅट बल्ब. ओके, तर एकदम सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊ. पहा, या ठिकाणी आपण काय करू, इफ वन बल्ब ब्लोज स्टेटमेंट जशा तशी वर घेऊ, तुम्ही वाचून घ्या. त्याची एक फिगर तयार करू. फिगर काय, केअरफुली पहा. या ठिकाणी मी इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण करतोय. याला मी बॅटरी कनेक्शन दिलं. बॅटरी कनेक्शनच्या नंतर प्लग की बसवली. ओके, आणि हा प्लस हा मायनस करंट स्टार्ट केलं. कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन कोणती आहे, कन्व्हेन्शनल करंट जातं पॉझिटिव्ह कडून आणि बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला येतं. ओके, आता या ठिकाणी काय राहील, समजा करंट या पॉईंटवर आला, पॉईंट ए. ठीक आहे, तर करंटला बल्ब 1, बल्ब 2, बल्ब 3, बल्ब 4 आणि बल्ब 5 एवढ्यामधून पास व्हायचे. बरोबर आहे. तर थोडंसं लक्षात घ्या. समजा बल्ब 1 मधून करंट गेला, याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ पूर्ण बल्ब 1च्या प्लस आणि मायनस टर्मिनल मधून करंट पास झाला. बल्ब 2 समजा तुमचा खराब आहे. ओके, बल्ब 1 तर ग्लो होईल, बल्ब 2 समजा तुमचा खराब आहे. ह्याचा अर्थ काय, सर्किट ब्रेक आहे, म्हणजे सर्किट ओपन आहे. सर्किट ओपन आहे म्हणजे सर्किट मधून पुढे करंट फ्लो होईल का, नाही. म्हणजे या ठिकाणी बल्ब 3, बल्ब 4 आणि बल्ब 5 तिन्ही बल्ब ग्लो करणार नाहीत. हेच होतं जेव्हा आपण दीपावलीला वगैरे लाइटिंग आणतो, सगळे बल्ब सिरीज मध्ये असतात. चायनीज लाइटिंगचे मोठमोठ्या माळा जे आणतो आपण, सगळे बल्ब कसे असतात, सिरीज मध्ये. त्याच्यामुळे एक जरी बल्ब खराब झाला तर बाकीचे सगळे बल्ब आपोआप बंद पडतात आणि आपल्याला असं वाटतं की पूर्ण लाइटिंगच खराब झाली. तसं नाही करायचं. हा जो बल्ब खराब झालेला आहे याला काढून टाकायचं, बाकीची कनेक्शन दिल्यानंतर लाइटिंग आपोआप चलते, तुम्हाला जास्तीत जास्त दिवस वापरता येतं. तर मला डाऊट क्लिअर झाला. गुड, व्हेरी गुड.